अलीकडचे जे हिरवट पाणी दिसते आहे ती आहे मंदाकिनी आणि पलीकडचे जे गढूळ पाणी आहे ती आहे अलकनंदा. अलकनंदा येते गंगोत्रीवरून आणि ही अलीकडची हिरवट जी मंदाकिनी दिसते आहे ती येते केदारनाथवरून. या दोघींचा संगम इथे होतोय आणि इथून ही पुढे सरकत जाते. हिचा दोन्हींचा संगम इथे तुम्हाला दिसेल. या दोघींचा संगम इथे झालेला आहे आणि हे रुद्रप्रयाग. इथे दोघी जणी एकत्र मिळाल्या तरी या नदीला पुढे नाव मिळते अलकनंदाच. ही पुढे जाते रुद्रप्रयागपर्यंत. परत एकदा मी तुम्हाला दाखवते. हिरवट रंगाचे पाणी आहे ते मंदाकिनी आणि पलीकडचे जे गढूळ पाणी दिसते आहे ते अलकनंदा. अलकनंदा येते गंगोत्रीवरून आणि मंदाकिनी येते केदारनाथवरून. या दोघींचा संगम आपल्याला बघायला मिळेल इथे. सुरेख दृश्य आहे. ज्यावेळेला दोघी एकमेकीमध्ये मिसळून जातात त्यावेळेला न रंग न रूप एकच होऊन जाते आणि ही पुढे रुद्रप्रयागपर्यंत नदी जाते. तिच्या आजूबाजूचे अतिशय सुरेख मनमोहक दृश्य. आत्ता आम्ही इथे चहासाठी थांबलो म्हणून हे सुरेख दृश्य इथे टिपता आले. वातावरण एकदम सुरेख झालेले आहेत. आम्ही ज्या वेळेला निघालो त्यावेळेला आभाळ होते आणि पावसाची भुरभुरी होती, त्यामुळे थोडंसं धाकधूक होती. पण आत्ता निवळलेले निरभ्र आकाश पाहून मन प्रफुल्लित झालेले आहे. भरपूर हे समोर जे दिसतं आहे हे रुद्रप्रयाग गाव आहे.